चला तर मग आपण आज कढी बनवणार आहोत साधी आणि सोप्या पद्धतीनं. दही घेतलं आहे, बेसन पीठ, मोहरी, जिरी, हळद, हिंग, मीठ, कढीपत्ता, कोथिंबीर आणि हिरवी मिरची आणि लसूण घेतला आहे. दह्यामध्ये बेसन पीठ टाकायचं 1 चमचा आणि थोडंसं याने चांगलं खालून घ्यायचं. त्याच्यामध्ये पाणी टाकायचं. गिठळी राहिली नाही पाहिजे याच्यामध्ये. छान असा एकजीव करायचा. हे खालून आपण बाजूला ठेवायचं. हिरवी मिरची आणि लसूण आणि थोडीशी जिरे टाकून आपण खलबत्त्यामध्ये ठेसून घेऊया. चला आपली आता मिरची तयार झाली. पातेल्यामध्ये तेल टाकूया, मोहरी टाकूया. मोहरी तर तडली की जिरे टाकायचे. नंतर हे हिरवी मिरचीचा ठेसा टाकायचा. हे छान हलवायचं. याच्यामध्ये कढीपत्ता टाकायचा. हळद टाकायची थोडीशी, कोथिंबीर, हे जे कालवलं आहे ना मिश्रण ते टाकायचं. हे छान हलवायचं. सारखं हलवत राहायचं. गिठळ्या झाल्या नाही पाहिजे. मग याच्यामध्ये पाणी टाकायचं. मीठ टाकायचं. याला एक उकळी येऊन द्यायची. वरती आलं का लगेच बंद करायचं. उकळत आलं की थोडंसं हिंग टाकायचा. परत त्याचा एकजीव करायचा. कढी आता छान उकळली आहे. तुम्हाला जर आवडली तर कमेंट करून सांगा. सबस्क्राईब करायला विसरू नका.